महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्पष्ट भूमिका घेणारे नेते म्हणून अजितदादा पवार यांच्याकडे आपण पाहत असतो। दादाच्या भूमिका ह्या स्पष्ट असतात, जे काही बोलायचे ते स्पष्ट बोलतात, ते काहीच लपून ठेवत नाहीत। आणि नुकतेच त्यांनी खरं तर आर पाटील यांच्या मतदारसंघामध्ये तासगाव मतदारसंघात त्यांनी सभा घेतली। त्या सभेमध्ये त्यांनी ज्या काही भूमिका मांडलेल्या आहेत, जे काही काकाचं पितळ उघडं केलेलं आहे, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडलेल्या आहेत आणि आपल्या बंडाचं ते समर्थन कसे करत आहेत पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर नागराज मगरे, शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसने खरं तर आपण पाहतोय अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी घेतला आणि महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालेलं होतं आणि पुन्हा घरवापसी झाल्यानंतर पुन्हा एकदा सत्तेमध्ये गेले आणि 2.5 वर्ष आपण पाहतोय आज महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांचं खरं तर आज आपण काम पाहिलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या आणि त्या सभेला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। आणि मग अशा प्रसंगी काकाला कुठेतरी वाईट वाटलं आणि काकांनी त्यांची नक्कल केली एका सभेमध्ये। ही नक्कल केल्यानंतर देखील त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं जे काही प्रेम होतं त्या प्रेमाच्या खातर त्यांनी काही गोष्टी आतापर्यंत बोललेले नव्हते, परंतु दादा नाही बोलणार की दादा कसले, आणि दादांनी बोलून दाखवलं की ते म्हणतात की मी बंड केलं। ठीक आहे, मी बंड केलं, मी केलेलं बंड हे बंड राहत नाही, ही गद्दारी राहते। आणि याच्या आधी म्हणजे 2014ला जेव्हा भाजपला काकांनी पाठिंबा दिला होता ते काय होतं, ही जी काही भूमिका काकांना उघडं पाडण्याची आणि काकाचं पितळ उघडं पाडण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतलेली आहे, ती भूमिका खरं तर कौतुकास्पद आहे। तासगाव मतदारसंघामध्ये संजय काका पाटील यांचा प्रचार करण्यासाठी गेलेले अजितदादा त्यांचा फॉर्म भरण्यासाठी गेले आणि तिथल्या झालेल्या सभेमध्ये दादांनी काही विधानं केली। दादांनी पहिल्यांदाच आपल्या बंडावर भाष्य केलं। त्यांच्या बाबतीमध्ये लोकांचा एक गैरसमज आहे की दादा हे कोणाचं ऐकत नाहीत, परंतु असं महाराष्ट्रामध्ये एकमेव नेतृत्व आहे की ते म्हणजे अजितदादा पवार। ते आपल्या भूमिका कधीच लपून ठेवत नाहीत। इतर राजकारण्यासारख्या जाऊ द्या, परंतु त्यांच्या काकासारखं त्यांचं बोलायचे एक आणि करायचे एक असं अजिबात नाही। दादा जो बोलते है वही करते है, अशी भूमिका महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असलेला एकमेव नेता म्हणजेच अजितदादा पवार। त्यांनी जी काही भूमिका घेतलेली आहे शरद पवारांच्या बाबतीमध्ये, शरद पवारांनी खरं तर दादाची टिंगल करायला नको होती, परंतु त्यांनी ती टिंगल केली आणि ते म्हणाले की ह्या वयातही टिंगल करू नये। आता एक आपल्या लक्षात येतं की दादांनी जी काही भूमिका राजकारणासाठी घेतलेली होती ही जाहीर घेतलेली होती। दादा नाटक करत नाहीत पुरोगामित्वाचं, दादा जे आहेत ते स्पष्ट मांडतात। आणि म्हणून आपण दादा जेव्हा यांच्यावर बोलतात की मी बंड केलं, त्याच्या आधी ते आठवण ते करून द्यायलेत पब्लिकला, जनतेला आठवण करून देत आहेत की 2014चं जे बंड झालं होतं, थोडक्यात जो काही पाठिंबा दिलेला होता, न मागताही भाजपला पाठिंबा दिलेला होता। जर तुम्ही निवडणुकीचे निकाल बाकी होते 5-5:30च्या दरम्यान आपण पाहत होतो टीव्हीवरती की प्रफुल्ल पटेलांनी खरं तर यांना भाजपला पाठिंबा दिलेला होता आणि हे पवार साहेबांनी पाठिंबा दिला होता। म्हणजे ही जी काही भूमिका घेतली होती ते म्हणजे घेता येते आणि मग मी थेट गेलो तर काय वाईट आहे। दादाची ही जी भूमिका आहे ही खरं तर टाळ्यांची दाद देऊन गेली आणि सर्वांना पटणारी भूमिका होती, कारण काका बोलतात एक आणि करतात दुसरंच हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि मग काकाचं 2014चा भाजपला दिलेला पाठिंबा त्यांनी उघडा केला आणि म्हणून मी जाहीर गेलो तर माझं काय चुकलं। आणि मग मी जेव्हा त्यांना प्रश्न करतो की असे कशी काय आपण भूमिका घेतोय, भाजपला आपण का पाठिंबा देतोय, असं जेव्हा ते 2014ला प्रफुल्ल पटेलांना आणि काकाला विचारतात, ते म्हणतात की त्यावेळेस मला आलेलं उत्तर असं होतं की गरजेचं आहे म्हणून पाठिंबा दिला। आणि दादा देखील म्हणतात गरजेचं होतं म्हणून मी देखील पाठिंबा दिला, मी देखील सरकारमध्ये गेलो, मी केलं ते वाईट आणि त्यांनी केलं ते चांगलं, असं कसं होईल, अशी दादाची भूमिका त्या सभेतून एकंदरीत दिसून आलेली आहे। या थोडक्यात एक सांगता येते आपल्याला की दादा हे असे नेते आहेत की कुठलंही काम करताना, कुठलीही भूमिका घेताना कुठलाही आढावेढा नसतो। कार्यकर्त्यांना बोलतानाही ते ज्या पद्धतीने बोलतात याच्यावरून स्पष्ट होतं की ते फार लाडही कार्यकर्त्याचे करत नाहीत आणि फार त्यांना डोक्यावरही घेत नाहीत। जे आहे ते शिस्तीत आहे, हे दादांचा खरं तर एक स्वभावातला चांगला गुण आपल्याला म्हणता येते। आज महाराष्ट्रामध्ये अनेक राजकारणी आपण पाहतो, राजकारणी काही गोष्टी बोलतात, काही बोलत नाहीत, परंतु दादा एकमेव असे नेते आहेत की त्यांनी आपल्या भूमिका कधीच लपून ठेवलेल्या नाही। आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही आज भूमिका आहे ते बऱ्याच वेळा भाजपला देखील खडसावून सांगतात की आमची जी काही फुले शाहू आंबेडकरवादी भूमिका आहे ती आमची कायम असेल, या भूमिकेपासून आम्ही दूर जात नाही, असं बऱ्याच वेळा त्यांचे प्रवक्ते असलेले अमोल बिटकरी देखील सांगतात।
म्हणजे एकूणच काय तर आपल्या भूमिकेवर ठाम राहून सत्तेमध्ये ते गेलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेचं स्वागत महाराष्ट्रातला प्रत्येक पुरोगामी मतदार हा स्वागतच करणार आहे. लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून दादांची जी भूमिका आहे ती भूमिका देखील आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राजकीय पटलावरती दादांच्या ज्या ज्या भूमिका आपण पाहिलेल्या आहेत त्या भूमिका कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये किंवा धर्माच्या विरोधामध्ये नाहीत. त्यांची प्रत्येक भाषणं बघा, त्यांची भाषणं ही सर्वसमावेशक आणि सहज भाषणं असतात. ते कोणत्याच भाषणामध्ये कुठल्याही जातीला टार्गेट करत नाहीत. हा दादाचा सर्वात चांगला स्वभाव हा महाराष्ट्राने लक्षात घेतला पाहिजे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी नेत्यांनी कसं असावं हे खरं दादाकडनं शिकलं पाहिजे. राजकीय गणित जुळण्यासाठी माणूस इकडे तिकडे जाऊ शकतो, ती खरं तर ते राजकारणच आहे. परंतु कुठल्याही जातीचं समीकरण, कुठल्याही जातीला टार्गेट न करणे, कुठल्याही जातीवर न बोलणे, धर्मावर न बोलणे, असे एकमेव जर काम या महाराष्ट्रात कोणी करत असेल राजकारण्यांपैकी ते दादा करतात. आणि म्हणून दादाची भाषणं ही सर्वसमावेशक, ही राजकीय भाषणं ही थेट असतात, स्पष्ट असतात आणि विशेषतः त्यांच्या काकासारखी नसतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून काकांचं त्यांनी तासगावला पितळ उघडं पाडलंय आणि पुन्हा त्यांनी काकांवरती भाष्य केलंय. खरं तर ते विसरले असतील बोलताना 1978ला काकाचं जर बंड काढलं तर लक्षात येईल की काकांनी जे केलेलं बंड असते आणि पुतण्याने केली ती बेईमानी असते, ती गद्दारी असते. ऐसा नाही चलेगा अशा कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून येताना आपण पाहिलेल्या आहेत. एकूणच काय, अजितदादा पवार हे सर्वसमावेशक नेते म्हणून येत्या काळामध्ये अधिक व्यापक प्रमाणामध्ये त्यांचा पक्ष हा विस्तारला जाईल. यासाठी विस्तारला जाईल कारण त्यांच्या भूमिका ह्या जातीय मानसिकतेतून नाहीत. त्यांच्या भूमिका ह्या खऱ्या अर्थानं राजकारणी भूमिका आहेत आणि राजकीय भूमिका आहेत. धन्यवाद.